पगार बीपीडीच्या पगाराप्रमाणे द्या, त्याचं फिक्सेशन पुन्हा सीबीआयकडे करावं म्हणून ते पुरा केस सीबीआयडी समोर आले. समजावून हे सगळं सीबीआयडीने आल्यानंतर दोन वर्षांना काढली. प्रत्येक हिअरिंगला ONGC काही ना काही द्यायचं आणि त्याला मी आणि FR विरोध करायचो. आमचे गाडीवाले ज्यांना मला असं समजलं, खरं खोटं मला माहिती नाही, की त्यांचे 2 कोटी त्यांना मिळाले आणि 4 बसेस त्यांच्या लावल्या असं माहिती माझ्याकडे आलेली आहे. खरं की खोटं मला माहिती नाही आहे, पण लोकांनी मला सांगितलं. म्हणून बाबा मी मिटिंगमध्ये सांगेन. त्याने आपल्याला विरोध केला. एका बाजूला FR आणि बागल, दुसऱ्या बाजूला ONGC आणि झाली घ्या अशी चालू राहिली. प्रत्येक लेटर त्याचं आपण फेटाळून लावायला लावलेलं. हे सगळं झाल्यानंतर आवाडच्या अगोदर, कारण आवाड मोठा विचित्र आहे, आवाड समजावून घेणं फार कठीण आहे. असंच का हे तुम्ही विचारू शकता, असंच का तसंच का हे विचारणं फार सोपं आहे, पण ते पहिले समजावून घ्या. आवाडच्या अगोदर जी मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये मी आणि FR यांनी सांगितलं की जरी हायकोर्टच्या रेकॉर्डवरती पहिली 2च ॲग्रीमेंट असतील तरी दुसरी बीपीडीची 2 ॲग्रीमेंट झालेली आहेत, त्याचा विचार करावा. आणि ती दोन्ही ॲग्रीमेंट आम्ही दिलेली आहे. CID जज साहेब त्याने ते बघितले. त्याने विचार, तुमचं काय म्हणणं आहे अपोजिशन पार्टीला? आता ONGCचा विरोध करणारच ना, पण सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे शालिग्राम मिश्राने पण त्याला विरोध केला. त्याचा परिणाम काय झाला की जर का ती 2 ॲग्रीमेंट घेतली असती तर कदाचित फिक्सेशन वेगळं असतं, कदाचित हे फिक्सेशन आवाडमध्ये वेगळं असतं. तसं नाही की आता त्यांनी त्याला बक्षिसं मिळाली, आपलं सगळं गेलं. काय गेलं आणि कसं गेलं आणि पुढे काय करायचं हे एवढे 2-3 मुद्द्यावर तुम्ही बोलणार आहे. आवाड आला. आवाडमध्ये 31/12/2017 पर्यंतच पे फिक्शन केलेलं आहे. का 31/12/2017 का? तर ती दोन्ही ॲग्रीमेंट, ही वोटरची दोन्ही ॲग्रीमेंट हायकोर्टच्या रेकॉर्डवरची होती. ती 2017 पर्यंत ते आपले 1 वर्ष पुढे जातो. त्यामुळे 2017 पर्यंत मजाही आहे. आवाड का रात्री वाचला की जे आम्ही प्रपोजल दिलं होतं 2008 पासून 2025 पर्यंत, 2008 पासून 2017 पर्यंत जे आम्ही प्रपोजल दिले तेच प्रपोजल आवाडमध्ये आहे. काय त्याच्या अगोदर थोडी तुम्हाला वेगळी माहिती देणार आहे. पोर्ट्रेटचं ॲग्रीमेंट आहे पहिल्यापासून. हे ऑल इंडिया कन्झ्युमर प्राईस इंडेक्सला जोडलेलं आहे. ऑल इंडिया कन्झ्युमर प्राईस इंडेक्सला जोडलेली एवढी हे आहे
त्याची पद्धत काय आहे? तुमचा मला नेहमी हा सांगायचा, साहेब त्यामुळे एवढी हे वाढलं, आमचं वाढलं नाही, महागाई भत्ता. हे कारण असं की ऑल इंडिया कन्झ्युमर प्राईस इंडेक्सला जोडलेले जेवढे अग्रीमेंट आहेत ते असं आहे की सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे जे 3 महिन्याचं महागाई भत्ता असेल त्याचा ॲव्हरेज काढायचा. ॲव्हरेज म्हणजे समजतं ना? आणि तो 1 जानेवारीपासून द्यायचा. त्यामुळे तुम्हाला 1 जानेवारीचा महागाई भत्ता मिळायचा तो सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या 3 महिन्याच्या सरासरी. डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी 3 महिन्याची सरासरी 1 एप्रिलपासून, आणि मार्च, एप्रिल आणि मे याची सरासरी 1 जुलै, आणि जून, जुलै आणि ऑगस्ट याची सरासरी 1 ऑक्टोबर. तुमचा महागाई भत्ता कधी बदलायचा? 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर. बरोबर आहे? तुमचा महागाई भत्ता 3 महिन्यात बदलतो ना, तो असा का बदलतो हे डोक्यात आलं तुमच्या. बरोबर? तर एक मुद्दा मला सांगायचं होतं, कारण का गोंधळ पुरा एवढा आहे. हे झाल्यानंतर आता आपण मूळ विषयाकडे येऊ. अवॉर्डमध्ये जो काही अवॉर्ड आलेला आहे तो 2008 पासून 2017 पर्यंत अवॉर्ड त्यांनी दिलेला आहे. काय प्रकार दिलेला आहे सांगाय काय हरकत नाही ना. 2008ला बेसिक 10,700 आणि यांची एकूण बेरीज आहे 15,578. 2009ला बेसिक आहे 11,030. अनस्किल सांगतो, अनस्किल टोटल पगार आहे 17,490. 2010ला 11,360. टोटल पगार आहे 19,906. 11ला 11,700. टोटल पगार आहे 22,039. 12ला 12,060. 24,729. 13ला 20,950 आणि 31,589. त्या वर्षाचा आहे. 20 ते 14ला 21,580 बेसिक. टोटल आहे 34,424. 15ला 22,930 आणि टोटल आहे 36,084. 16ला 22,900 आणि टोटल पगार आहे 40,108. 17ला 3,590 आणि 21,915. पुढे त्याने दिलेलं नाही. 18 पासून पुढे त्याने दिलेलं नाही. काय दिलं नाही हे तुम्हाला माझी एक्सप्लेन केलं. ते 26 टक्के बोलूया. 2008 15,842. 2009 11,960. 17,855. 2010 11,700. 20,327. 2011 11,950.
22,511. 12ला 12,310. 25,240. 13ला 21,375. 32,167. 14ला 22,020. 35,170. 15ला 22,780. 36,825. 16ला 23,360. 40,913. 17ला 20,060. 42,812. हा पगार आणि पेन्शन पुढे 18 त्यांनी या अवॉर्डमध्ये म्हटलेलं आहे, हा जो चार्ट आहे हा माझा आवडता पार्ट आहे, त्यामुळे मला नाकच द्यायला एक. दुसरं, ह्या सगळ्या कामगारांना 30,000 रुपये ॲडव्हान्स द्या, हे मी सांगितलेलं आहे. हा जो चार्ट आहे हा आवडता पार्ट आहे आणि 3 महिन्याच्या आतमध्ये त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, हा आवड सांगतो. आता तुम्ही चिंतातून झाला तर आता आम्हाला 50,000 रुपये मिळतात. एवढंच दुसरं काय, एक विसरता की हा जो मी सांगितला 2017चा आपण आता कुठे आहोत, आता कुठे आहोत 25. 2025. 2018 पासून 25 पर्यंत काय, हा ही फार मोठी समस्या तुमच्या समोर आहे, माझ्या समोर आहे, समोर आहे. कसं काय पुढे काय करायचं, तुम्हाला काय वाटतं, देतील ते? देणार नाही, झगडा करावा लागेल. झगडा करायचं म्हटलं की तुम्ही 2-4 पावलं मागे जाता. आता ते तुम्हाला तुमचं तुम्ही बघायचं आहे. तुम्हाला हवा असेल झगडा करा, नको असेल सोडून द्या. तीन महिन्याच्या आत ओएनजीसी काय स्टँड घेतले ते सर्व बघावं लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला विचार करा, अशी मीटिंग घ्यावी लागेल आणि आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करू ना. पण आम्ही प्रयत्न केल्यानंतर काही काही विषयांमध्ये आणि काहीतरी खूपच नाही, तर काय कसं काय ते बघायचं आहे. 18 पासून तर 25 पर्यंतच्या पगाराचं काय, हा प्रश्न आज आपल्या समोर आहे. 2 मार्ग आहेत. समजा जर का ओएनजीसी प्रामाणिक असेल, ओएनजीसी जर प्रामाणिक असेल तर आवडच्या परिचय 20 मध्ये त्याने एक हे दिलेलं आहे. आपण पुढे परिचय 20 आहे आवडमध्ये. या आवडमध्ये in addition to this house rent around 20% of the basic and variable gains around as accepted in MOU dated 19/12/2000, similar consultant allowances and allowances are 18% of the basic pay
and annual increment shall be 3% payable from further. त्याने म्हणते आता ह्या अवॉर्डप्रमाणे जर जायचं म्हटलं तर पेपर मिशनचे आपल्याला सुनिया क्योंकि अभी बहुत इम्पोर्टेंट है जो कि मैं बोलूँगा। एक प्यारा सामने रखते हुए मैं क्या समझूंगा कि 18 से मेरा 3% पगार बढ़ना चाहिए, निश्चित मतलब 3%, तो 25 में कितना होगा वो कैलकुलेशन करना पड़ेगा और फिर इसके ऊपर जो ये कुछ है वो करना पड़ेगा, वो मांगना पड़ेगा और वो मांगने के लिए आपको रास्ते पर आना पड़ेगा। अवार्ड के आगे तो जा नहीं सकते और अवार्ड में किसी को भी क्लियर नहीं, मैं क्लियर करना चाहता हूँ कि आपने लिखा क्यों कर, हम वही मांग रहे हैं। हमारा मांग क्या था कि बीपीटी का जो पगार है उसके अनुसार हमको मिलना चाहिए, ये हमारी मांग थी, बराबर है ना। लेकिन आवाज में नहीं दिया, हमारे शालिका मिश्रा बीच में अटक गए। तो अब यदि अवार्ड को लेकर हम चलते हैं तो दो बात है अवार्ड में जैसे एक परसेंटेज ऑफ डी 18 से लेके 25 तक हर एक 3 महीने का परसेंटेज दिखाना पड़ेगा। 18 वो हमने निकाले, पढ़ता नहीं हूँ और बाद में हम आएंगे। 2017 का तो मेरा बेसिक था, उसका 3% निकालो और मुझे वो दे दो। वो आता है अनस्किल का, मैं बता रहा हूँ 24,200 और उस पर डी आएगा 10,900, टोटल आएगा 43,774 और लास्ट में अक्टूबर में दिसंबर 18 में आएगा वो 45,810 और बेसिक आएगा 24,498। 19 में 250, 27 बेसिक और टोटल आएगा दिसंबर में 49,460। 20 में बेसिक आएगा 25,778 और दिसंबर टोटल पगार आएगा 53,397। तो जनवरी का बताऊंगा। बाद में 20 में 21 में बेसिक आएगा अनस्किल का 26,000, जनवरी में 26,551 और टोटल आएगा 56,133 और दिसंबर में टोटल आएगा 57,705। 22 में बेसिक आएगा 27,748,
टोटल आएगा 61,142 और दिसंबर में आएगा 23,414। 23 में बेसिक आएगा 28,580, वो 12 महीना रहते हैं। टोटल आएगा 67,930 और 21,930। जानेवारी 7,000 आणि डिसेंबर 21,000 का कारण डीए वाढतो. डीए वाढतो ना तिथे वेळे, डीए वाढल्यामुळे चौबीस में जनवरी में बेसिक आएगा 29,406, टोटल आएगा 71,303 जनवरी, 73,110 दिसंबर और 25 में बेसिक आएगा 3028, टोटल आएगा जनवरी में 76,203 और अब 75,1251, इसलिए ये कम हो गया, इसलिए ये कम हो गया। तो ये है सेमेस्टर के बाद अपना जरूरी है ना। हाँ थोड़ा सा जनवरी 2018 सेमेस्टर का बात करते हैं। 2018 बेसिक आएगा 24,782, जनवरी में टोटल आएगी 44,646 और दिसंबर में टोटल आएगी 46,740। 19 में बेसिक आएगा 25,525 और टोटल आएगी 48,075 और दिसंबर में आएगा 54,000। 20 में बेसिक आएगा 26,291, टोटल आएगा जनवरी में 52,943 और 54,455। में बेसिक होगा 27,082, जनवरी में 57,252 टोटल पे, दिसंबर में 58,712। 22 में बेसिक होगा 27,892, टोटल होगा 61,459 जनवरी और अक्टूबर में 63,743। 23 में बेसिक होगा 28,729, टोटल आएगा 66,776 जनवरी में, 69,662 दिसंबर में। में बेसिक होगा 29,599, जनवरी में टोटल होगा 71,752 और दिसंबर में 73,570। 25 में 3,479 बेसिक
76 डिग्री को जाने वाली 76 को पूर्ण आई जून में एक हमने वर्कआउट मैंने मेरा काम किया। अभी आपको काम करना है। आप बोलेंगे ये आपने कैसे निकाला, क्यों निकाला, इसलिए कि सरकारी इतना भी ये है, सरकारी नौकर जो है उनका एग्रीमेंट खत्म होने के बाद 3-4 साल के बाद एग्रीमेंट होता है, तो तब तक क्या करते हैं, पुराने हिसाब से इंक्रीमेंट देते जाते और बाद में जब फाइनल होता है तो उसमें एडजस्ट हो जाता है। वो हमारा क्या उसको न्यू है हमारा कि भाई ठीक है 17 को ये हो गया, अगर 18 को हमको 3% बढ़ा के दे 18 19 ये हमारी मांग का मुद्दा न्यू है हमारी। लेकिन कालिका मिश्रा जैसे लोग उसमें एक करेंगे, उनके लोगों को बोलूँ इसलिए मैंने ये बना के आया है कि उनके दिमाग में जाना चाहिए, ये पहुँचना चाहिए। कालिका मिश्रा बता रहे सब सच्चाई नहीं है, सच्चाई ये है जो पेपर पे समय आया तो मैं पेपर आपको सारा दे दूंगा, अभी नहीं, समय आएगा तो। अब हमारे सामने 2 गुबार, एक 3 महीने के अंदर इसका इम्प्लीमेंटेशन होना चाहिए, बराबर है। तो कालिका मिश्रा क्या करता है वो भूल जाओ, कम से कम FR मिश्रा और बादल या दोनों को इकट्ठा आके ONGC को लेटर लिखना पड़ेगा, कि भाई इस अवार्ड का इम्प्लीमेंटेशन, उसमें एक फायदा हमारा ऐसा है कि लोगों को 30,000 रुपये मिलता है, 30,000 रुपये आपको महीना है, वह अवार्ड आप कर सकते हो, इम्प्लीमेंट कर सकते हो। और ये भी लड़ाई लड़नी चाहिए। जहाँ तक मेरा ख्याल है, जहाँ तक मैं ONGC को पहचानता हूँ, ONGC 31/12/2017 को जो पगार होगा वही पगार देगा, बढ़ा के देगा नहीं, और उसके लिए आपको झगड़ा क्यों कर रहे हो बताइए, आप तैयार है? झगड़ा करने के लिए तैयार है क्या? जरा आवाज दे दो। क्या है, लड़ाई करनी है तो मजबूरी से करो, ये भूल जाओ तो कालिका मिश्रा के वर्कर है या FR के या कागज के, भूल जाओ। हम सब ONGC के वर्कर है और हम पर अन्याय हो रहा है, उस अन्याय के खिलाफ हमें लड़ना, ये हमारा नारा है। लड़ाई कैसी होगी? पहले तो हम लोग दोनों है लेटरबाजी करेंगे, नहीं मानते हैं तो जब लातों का वो बातों से नहीं मानता तो मानना, उसको लातों से मानना पड़ेगा। हमें ONGC
नहीं, पूरा काम बंद करके, पूरा काम बंद कर। मैं अभी बता रहा हूँ व्यापार आपको भी, आपको भी। हमारे सिक्योरिटी वाले कैसे जाएंगे? क्यों? सिक्योरिटी पकड़ नहीं लेगी, सबको आना पड़ेगा। हम उसको आश्रय देंगे, पुलिस स्टेशन को, पुलिस स्टेशन, कमिश्नर, सबको, और मोर्चा निकालेंगे। कहाँ? बांद्रा। तैयार है आप लोग? तैयार है कि? Yes. सिक्योरिटी वाले कौन है? तैयार है आप? वेरी गुड, वेरी गुड। तो ये मेरे को आपके सामने रखना था, इसलिए मैं आया। इसके ऊपर मैंने कुछ भी गलत बात नहीं करी। पेपर है, अभी अवार्ड है, जिसको चाहिए वो देख सकता है, लेकिन कॉपी नहीं मिली, क्योंकि यहाँ हमारे बंदे बैठे हैं जो यूनियन छोड़ के गए, वो कॉपी लेके जाएंगे गाड़ी में भी देंगे, तो वो हम करने नहीं देंगे। आज तो कॉपी किसी को भी नहीं, इतना मेहनत करके हम बनाते हैं और वो बिना कुछ किए करते हैं तो नहीं चलेगा। तो आपको कुछ पूछना है तो पूछो, उसका जवाब मैं दूंगा और बाद में हमारे विभाग, हमारे अध्यक्ष पास करेंगे। जय हिंद, जय भारत। बादल साहब आगे बढ़ो।